नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण 10वीचा पोर्शनकडे जाणार आहे. आज आपण पहिला लेसन सुरू करतोय पार्ट 1चा, लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल. बघा, सोपा लेसन आहे. फायनल एक्झाममध्ये या लेसनचे जे वॅटेज असणार आहे, म्हणजे जे टोटल मार्क्स असणार आहेत, ते 12 मार्क्स 12 मार्कासाठीचे जे प्रश्न आहेत ते लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल या लेसनवरचे असणार आहेत. बघा, आता जो लेसन आहे तो सोपा आहे. आपण जर समजून घेतला तर खूप सोपा असणारा लेसन आहे हा लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल. आपण चला लेसनकडे जाऊया. मग आता लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल म्हणायचं कोणाला, तर आपण असं म्हणतोय अँड इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल विथ द डिग्री ऑफ द व्हेरिएबल 1. बघा, अँड इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल म्हणजे अशी इक्वेशन म्हणजे अशी समीकरणं की ज्यांच्यामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, तर टू व्हेरिएबल म्हणजे दोन चल आहेत. बघा, आता हे लिनियर इक्वेशन्स, लिनियर म्हणजे लिनियर शब्दाचा अर्थ, लिनियर हा जो शब्द आहे तो लाईन शब्दापासून तयार झाला आहे. बघा, लाईन. ओके, मग आता लाईनमध्ये काय, तर रेषा. इक्वेशन समीकरण इन अ टू व्हेरिएबल्स म्हणजे त्याला म्हणतोय आपण दोन चलातील रेषीय समीकरण आहे. बघा, याला काय म्हणतोय आपण, दोन चलातील रेषीय समीकरणे. मग आता इक्वेशन कुणाला म्हणायचं हे देखील आपल्याला माहित असलं पाहिजे. लिनियर कुणाला म्हणायचं हे देखील माहिती असलं पाहिजे. आणि व्हेरिएबल कुणाला म्हणायचं हे देखील आपल्याला माहित असलं पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया इक्वेशन कुणाला म्हणायचं. तर इक्वेशन कुणाला म्हणलं जातं, बघा, मॅथमॅटिकल जे काही एक्सप्रेशन्स असतात ज्याला हॅव्हिंग टू साइड्स अँड दिस टू साइड्स आर इक्वल साइड्स, की त्या दोन ज्या साइड्स असतात ते इक्वल असतात, त्याला आपण इक्वेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, x+3 इज इक्वल टू 5. दिस इज नॉन ॲज इक्वेशन. याला सुद्धा आपण इक्वेशन म्हणतो. याला कारण काय, ते बघा, याच्यामध्ये दोन साईड्स दिसतात आपल्याला, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड. आणि हे जे दोन्ही साईड आहे ते कशाने जोडलेले आहेत, तर इज इक्वल टूच्या साईनने जोडलेले आहेत. म्हणून याला आपण म्हणतोय इक्वेशन. काय म्हणतो याला, इक्वेशन म्हणतो या. त्याच्यानंतर चला पुढे जाऊया आपण. इक्वेशन शब्द कळलाय आपल्याला की इक्वेशन कोणाला म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स असतील की ज्याच्यामध्ये किती साईड्स दिसत आहेत, दोन साईड्स दिसत आहेत, ज्याच्यामध्ये काहीतरी व्हेरिएबल यूज केलेला आहे. ओके, मग आता व्हेरिएबलमध्ये काय, तर ए टू झेड कोणती अल्फाबेट्स जे असतात त्यांना आपण व्हेरिएबल म्हणतो. ते कोणत्या तरी नंबरच्या ऐवजी रिप्लेस झालेले असतात. तो नंबर आपल्याला फाइंड करायचा असतो. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजेच काय, तर त्याच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करणं. आणि ही जी व्हॅल्यू ती काय करते, तर ह्या इक्वेशनला ती सॅटिस्फाय करते. म्हणजे ती व्हॅल्यू जर याच्या जागेवरती टाकली तर त्याच्या दोन्हीही साईड ह्या इक्वल होतात. कशा होतात, इक्वल. आणि मग त्याला म्हणतो आपण इक्वेशन. आणि त्याचं एक्सची व्हॅल्यू फाइंड केली, ते झालं त्याचं रूट्स किंवा त्याचं सोल्युशन. ओके, मग आता की हे जे इक्वेशन दिसतंय, तर इक्वेशन कळलंय सगळ्यांना. हे एक इक्वेशन लिहिलं, अजून एक इक्वेशन लिहिलं मी. बघा, हे एक दुसरं इक्वेशन दिसतंय आपल्याला, x+y इज इक्वल टू 10. मग आता हे पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन याच्यामध्ये काय फरक दिसतोय, तर जे काही पहिलं इक्वेशन दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला एकच व्हेरिएबल दिसतंय. जे दुसरं दिसतंय त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल दिसत आहेत. मग आता हे जे पहिलं दिसतंय त्याला आपण असं म्हणणार आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल, आणि याला काय म्हणणार, ते इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. मग हे जे इक्वेशन आहे ते किती व्हेरिएबल मधलं, तर वन व्हेरिएबल मधलं हे इक्वेशन दिसतंय आपल्याला, पण किती व्हेरिएबल मधलं, तर टू व्हेरिएबल मधलं. म्हणजे आता आपल्याला इथपर्यंत कळलं इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल. आता शिल्लक राहिला शब्द आपल्याकडे लिनियर. कोणता शब्द शिल्लक राहिलाय, लिनियर. आता लिनियर कुणाला म्हणलं जातं, बघा, तर लिनियर कुणाला म्हणलं जातं, तर जे काही इक्वेशन आहे त्याच्यामध्ये यूज केलेली जे काही व्हेरिएबल्स आहेत त्याची जी काही डिग्री दिसते किंवा जी काही पॉवर दिसते ती जर 1 असेल, आता 1 म्हणजे त्याच्या डोक्यावरती एक लिहिलेला असेल, तर मग पॉवर सगळ्यांना माहिती. मग आता कोणतंही टर्म जर आपण कन्सिडर केलं, सपोज हे एक टर्म आहे 3x², तर या टर्ममध्ये तीन गोष्टी आपल्याला दिसतात. मग काय काय दिसतंय, ते एक दिसतंय 3, एक दिसतंय x आणि एक दिसतंय 2. मग असं कोणतंही याच्यामधलं कोणतंही टर्म घेतलं तर आपल्या लक्षात ठेवा याच्यामध्ये ह्या तीन गोष्टी असतात. मग आता जे व्हेरिएबल आहे त्याला जोडून काहीतरी नंबर आलेला असतो. आता इथं तुम्ही म्हणाल ह्याला नंबरच नाही जोडलेला, नंबर नसेल तर तो असतो 1. तो काय असतो, 1. मग याच्या डोक्यावरही काही नाही दिसत, मग तो देखील लक्षात ठेवा, त्याच्या डोक्यावरही काही नसेल तर तो देखील असतो 1. ते असते त्याची पॉवर. मग आता या 3ला काय म्हणलं जातं, तर 3ला म्हणतात कोइफिशियंट. काय म्हणतात याला, कोइफिशियंट.
ओके. त्यानंतर एक्सला काय म्हणतात, तर एक्सला म्हणतात व्हेरिएबल. एक्सला म्हणतो आपण व्हेरिएबल. आणि हा जो 2 आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात त्याची पॉवर, त्याची इंडेक्स किंवा आपण डिग्री असं देखील म्हणतो. मग आता की ह्या 3 गोष्टी असतात. कोणतीही टर्म आपण कन्सिडर केली तर त्या टर्ममध्ये किती गोष्टी असतात, तर 3 गोष्टी असतात. एक असतो कोइफिशियंट, एक असतो व्हेरिएबल, त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावर जो लिहिलेला असतो तो असतो त्याची पॉवर किंवा त्याची इंडेक्स. मग आता की आपल्याला इक्वेशन समजलं, बघा आपल्याला काय काय समजलं म्हणतोय आपण, इक्वेशन समजलंय. ओके. त्याच्यानंतर अजून काय समजलंय आपल्याला, तर दुसरी गोष्ट मला व्हेरिएबल कळलेत. मग आता हे जे इक्वेशन आहे ते किती व्हेरिएबल मधलं, तर आपण असं म्हणतोय 2 व्हेरिएबल मधलं. किती व्हेरिएबल मधलं, 2 व्हेरिएबल मधलं. मग आता हे इक्वेशन 1 व्हेरिएबल मधलं, हे 2 व्हेरिएबल मधलं. मग मला याची काय चेक करायची, तर याची डिग्री चेक करायची किंवा पॉवर चेक करायची. आता या एक्सच्या डोक्यावरती काहीच लिहिलेलं दिसत नाही, म्हणजे तो असणार आहे 1. दॅट मीन्स दीज आर ऑल्सो लिनियर इक्वेशन. मग आता लिनियर कुणाला म्हणायचं लक्षात ठेवा, तर ज्याची डिग्री ही 1 असते त्याला म्हणतात लिनियर. ओके. त्यानंतर ज्याची डिग्री 2 असते त्यांना म्हणतात क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक. आता हे परत आपल्याला लागणार आहे, कारण आपण आपला जो सेकंड लेसन पाहणार आहे त्या लेसनचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. मग क्वाड्रॅटिक कोणाला म्हणायचं बघा, तर ज्याची पॉवर, ज्या व्हेरिएबलची पॉवर ज्या इक्वेशन मधल्या, तर 2 असेल तर त्यांना क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. आणि तिसरी गोष्ट आहे क्यूबिक. क्यूबिक कोणाला म्हणायचं, तर ज्याची पॉवर 3 असते, ते तशी जी इक्वेशन्स असतील तर त्यांना म्हणणार आपण क्यूबिक इक्वेशन्स. मग आता इथं लिनियर म्हणायचंय, तर लिनियर का म्हणायचं, तर त्याच्या डोक्यावरती पॉवर 1 आहे. मग आता इथे एक्स दिसतोय आपल्याला, त्याच्या डोक्यावर काहीच नाही, म्हणजे तो 1 आहे. दॅट मीन दिस इज ऑल्सो लिनियर इक्वेशन अँड दिस सेकंड इज ऑल्सो लिनियर इक्वेशन. मग आता हे दोन्ही लिनियर इक्वेशन्स आहेत. ओके. मग आता हे लिनियर इक्वेशन आहे, पण कसलं आहे तर 1 व्हेरिएबल मधलं. हे लिनियर इक्वेशन दिसतंय, पण कसलं आहे तर 2 व्हेरिएबल मधलं. बघा दोन्हीही लिनियर इक्वेशन्स आहे. म्हणजे हे जे पहिलं आहे त्याला म्हणणार आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, आणि हे जे दुसरं दिसतंय त्याला म्हणणार आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके. हे लिनियर, क्वाड्रॅटिक, क्यूबिक कुणाला म्हणायचं, तर सगळ्यांना समजलंय की जे व्हेरिएबल यूज केलंय त्याची जर पॉवर किंवा ज्याची इंडेक्स किंवा त्याची डिग्री जर 1 असेल, तर त्या कंडिशनला आपण तशी जी इक्वेशन्स आहेत त्यांना म्हणणार आहे लिनियर इक्वेशन्स. काय म्हणणार त्यांना, लिनियर इक्वेशन्स. जर पॉवर 2 असेल तर त्याला म्हणणार आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. पॉवर 3 असेल तर त्याला म्हणणार आपण क्यूबिक इक्वेशन्स. ओके. आता की हे आपल्याला कळलं की आपल्याकडं जे काही इक्वेशन्स दिसत आहे, 2 इक्वेशन मी राईट केलेले दिसत आहेत. हे पहिले लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, हे दुसरं दिसतंय लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. मग आता सगळ्यांना कळलं की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कुणाला म्हणायचं. मग एखादं इक्वेशन समजा मी असं मांडलंय, बघा x + 1 अपॉन y इज इक्वल टू 15. आता हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. आता बरेच वेळा असाही प्रश्न एक्झाममध्ये येतो की विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, किंवा आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग आर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. ओके. की तुम्ही ओळखा की कोणती इक्वेशन्स ही लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल आहेत किंवा कोणती नाहीत. आता आहेत हे कसं ओळखायचं ते सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या. की सगळ्यात पहिल्यांदा ते इक्वेशन आहे का नाही हे कसं ओळखायचं. लेफ्ट हँड साईड आहे, राईट हँड साईड आहे, इक्वेशन आहे. बघा लेफ्ट हँड साईड आहे, राईट हँड साईड आहे, इक्वेशन आहे. चला त्याच्या पुढं लिनियर कधी म्हणायचं, तर त्याची डिग्री किंवा पॉवर 1 असेल तर. इक्वेशन कधी म्हणणार, तर आपण असं म्हणतो इक्वेशन कधी म्हणणार, ज्याला लेफ्ट हँड साईड आहे, राईट हँड साईड आहे त्याला इक्वेशन म्हणणार. लिनियर कधी म्हणणार, त्याची पॉवर जर 1 असेल तर. आणि त्याच्यानंतर अजून काय, तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये असले पाहिजे 2 व्हेरिएबल्स. ओके. मग आता हे दिसतंय लिनियर दिसतंय, इक्वेशन दिसतंय, पण 1 व्हेरिएबल आहे. हे दिसतंय लिनियर दिसतंय, इक्वेशन दिसतंय 2 व्हेरिएबल आहे. कारण बघा याची पॉवर आहे 1 आहे, याची पॉवर सुद्धा 1 आहे. आता हे इक्वेशन दिसतंय, 2 व्हेरिएबल दिसतंय बघा, एक्स आहे, वाय. पण आता ह्याला लिनियर म्हणायचं का नाही म्हणायचं, तर आता आपण इथं जर विचार केला तर इथं एक प्रॉब्लेम दिसतोय आपल्याला. बघा ते कसं दिसतंय, 1 अपॉन वाय. मग ह्या 1ला कोइफिशियंट म्हणायचं का, तर कोइफिशियंटचा मराठीत अर्थ असा आहे, त्या कोइफिशियंटला मराठीत म्हणतात सहगुणक. आता सह म्हणजे सोबत असणारा,
आणि गुणक म्हणजे गुणिले, दॅट मीन्स मल्टिप्लाय. मग आता की हा जो 1 आहे तो या वायला मल्टिप्लाय नाही, मग हे टर्म आपण कन्सिडर करणार का? कन्सिडर करणार नाही. मग आता त्याला गुणिले कसं करता येईल? तर याचं आपण कन्व्हर्जन करू शकतो. मग आता कन्व्हर्जन कसं करणार? बघा, आता याला कन्वर्ट करायचं असेल तर हा जो 1/y तर तोच ज्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे, तर त्या कंडिशनला हा y जो आहे तो डिवाइडचा मल्टिप्लाय करताना हा जर वरती गेला, दॅट मीन्स 1y, आता याची पॉवर खाली असताना 1 होते, वरती गेला तर तो होतो -1. किती होतो तो? -1. मग आता हा -1 ही पॉवर चालणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर याला आपण लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल म्हणू शकत नाही. म्हणजे आता याच्यामध्ये जरी दोन व्हेरिएबल दिसत असले तरी सुद्धा आपण त्याला लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल म्हणू शकत नाही. याला कारण आहे की याची जी काही डिग्री असणार आहे ती 1 नसणार आहे, ती -1 असणार आहे. ओके. मग असे ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न असेल की आयडेंटिफाय, त्यावेळेस असं जर इक्वेशन आलं तर तुम्ही त्याला लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल म्हणायचं नाही. ओके. मग आता हे दोन इक्वेशन लिनियर आहेत. हे पहिलं 1 व्हेरिएबल मधलं आहे, दुसरं 2 व्हेरिएबल मधलं. मग हे सॉल्व्ह करायचं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू शोधायची. मग याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची जर आपण व्हॅल्यू शोधली, बघा, आणि ती जर त्याच्या जागेवरती टाकली तर हे काय होतं, तर आपण म्हणतो सॅटिस्फाय होतं. म्हणजे त्याच्या दोन्ही साईड बॅलन्स होतात. दोन्ही साईड काय होतात? बॅलन्स होतात. मग त्याला आपण इक्वेशन, त्याच्यामुळेच म्हणतो इक्वेशन हा शब्द इक्वल पासून तयार झाला. मग आता की हे जे काही इक्वेशन आहे याचा जर विचार केला ना आपण असं सॉल्व्ह करायचं म्हणलं तर त्याचं आन्सर किती येणार आहे? किंवा आपण डायरेक्टली विचार केला, हे जर बॅलन्स व्हायचं असेल तर एक्सच्या जागेवरती किती लिहावं लागेल आपल्याला? तर एक्सच्या जागेवर एकच नंबर लिहावा लागेल, तो म्हणजे 2. बघा, या जागेवरती किती लिहावं लागणार आहे? 2. म्हणजे हा जो एक्स आहे याच्या जागेवर जर आपण 2 असं टाकलं तर काय होणार आहे? तर हे इक्वेशन बॅलन्स होणार आहे. 2 + 3 इकडच्या बाजूला, म्हणजे जसं तराजू असतो आणि त्या तराजूमध्ये इकडे टाकलंय 2 + 3, ते झालं 5. इकडच्या तराजूत 5. म्हणजे आता ते बॅलन्स झालं का? तर बॅलन्स झालं. ओके. म्हणजे एक्सचं आन्सर किती आलं? तर एक्सचं आन्सर मिळालं आहे आपल्याला 2. आता हे कसं मिळवायचं हेही तुम्हाला माहिती आहे की जसं हे एक्स + 3 = 5. एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण हा +3 लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला पाठवतो. त्याची साईड चेंज केली की त्याचं साईन चेंज होतं. म्हणजे हे काय म्हणणार आपण? एक्स दिस 5 - 3, दॅट मीन्स एक्स 2. दिस इज आवर आन्सर. हे झालं आपलं आन्सर, म्हणजे एक्सची व्हॅल्यू. ओके. म्हणजे आपण इथंही बघितलं होतं एक्सच्या जागेवरती 2 लिहायचं आहे, मला किती लिहायचं आहे? 2. मग असं अजून एखादा वेगळा नंबर आहे का जो एक्सच्या जागेवरती जर आपण राईट केला तरी सुद्धा ते बॅलन्स होत आहे? तर असं असणार नाही. दॅट मीन्स लिनियर इक्वेशन इन अ 1 व्हेरिएबल हॅव्हिंग युनिक सोल्युशन. म्हणजे याला आन्सर किती आहेत? तर याला फक्त एकच आन्सर आहे. याला किती आन्सर आहे? फक्त एकच. दॅट मीन्स युनिक, एकमेव असं सोल्युशन आहे, आणि ते कोणतं आहे? 2. म्हणजे जर आपण याच्या जागेवरती 2 राईट केलं तरच हे बॅलन्स होत आहे, अन्यथा ते बॅलन्स होत नाही. पण आपण या इक्वेशनचा जर विचार केला, बघा आपलं एक इक्वेशन x + y = 10. दिस इज अ लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल. बघा, हे कसलं आहे? तर लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल जे आज आपल्याला पाहायचं आहे तेच इक्वेशन आहे, की याला आपण लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल म्हणू शकतो. मग याचं सोल्युशन म्हणजे काय? तर बघा, आता याचं सोल्युशन म्हणजे काय? तर याच्यामध्ये यूज केलेले जे व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू. आता याच्यामध्ये कोणते व्हेरिएबल यूज केलेत? तर एक व्हेरिएबल आहे एक्स आणि दुसरा व्हेरिएबल आहे वाय. बघा, दोन व्हेरिएबल कोणते दिसत आहेत? तर एक एक्स दिसतोय, एक वाय दिसतोय. मला म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची, वायची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आता मला एक्सच्या जागेवर किती आणि वायच्या जागेवर किती लिहिल्यानंतर इकडच्या बाजूला 10 होईल आणि इकडच्या बाजूला तर 10 ॲक्च्युली आहेच आहे. मग मी समजा असं केलं, एक्सच्या जागेवर म्हणलं 3 लिहू, वायच्या जागेवर 7 लिहू, = इकडचं तर 10 आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मी लिहिली 3, वायची व्हॅल्यू लिहिली 7. मग आता हे बॅलन्स होत आहे का? होत आहे. मला वाटलं चला तसं नको, आता इथं 2 लिहू, इथं 8 लिहू, बॅलन्स होत आहे का? होत आहे. मला वाटलं असं बी नको, आता इथं लिहू 5, इथं बी लिहू 5, बॅलन्स होत आहे का? होत आहे. मग अशी मी किती आन्सर लिहू शकतो? तर वी कॅन राईट इन्फिनाईट आन्सर्स. किती आन्सर राईट करू शकतो? बघा, असंख्य उत्तरं आपल्याला लिहिता येतात. याच्यावरून काय समजलं आपल्याला? तर लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल हॅव्हिंग इन्फिनाईट सोल्युशन्स. हाऊ मेनी सोल्युशन्स? इन्फिनाईट सोल्युशन्स. त्याला असंख्य उत्तरं असतात. कुणाला? तर लिनियर इक्वेशन्स इन अ 2 व्हेरिएबलला किती सोल्युशन्स असतात? तर आपण असं म्हणतोय
लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल हॅव्हिंग इन्फिनाईट सोल्युशन्स. हाऊ मेनी सोल्युशन्स? इन्फिनाईट. पण आता लिनियर इक्वेशन्स इन अ वन व्हेरिएबल हॅव्हिंग युनिक सोल्युशन, त्याला मात्र एकच सोल्युशन आहे, हे लक्षात ठेवा. मग आता आपण काय शिकलो की हे शिकलो की लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल ओळखायची कशी. तर कशी ओळखायची? तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा व्हेरिएबल 2 असलं पाहिजे, इक्वेशन असलं पाहिजे आणि त्या प्रत्येकाची पॉवर किती पाहिजे? 1. पण आता तो जर खाली आला तर मात्र तो वरती घ्यावा लागतो, म्हणजे डिवाइड असेल तर तो मल्टिप्लाय करावा लागतो. मग आता घातांकाचा नियम आहे आपल्याला माहिती. मग आता तो जो काही नियम आहे त्याच्यानुसार जे काही खाली असणार नंबर आहे तो वरती गेला तर त्याची पॉवर प्लस असेल तर मायनस होते आणि मायनस असेल तर प्लस होते. ओके. आणि मग आपल्याला जर देतानाच त्याची पॉवर प्लस असेल, वरती गेला मायनस झाला, तर त्या कंडिशनला त्याला आपल्याला लिनियर म्हणता येत नाही. मग अशा पद्धतीने आपण लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल ओळखायला शिकलो. त्याच्या पुढे जाऊया आपण. आता हे जे काही लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल आहे तर याचा जनरल फॉर्म काय असतो? आता बघा, त्याचा जनरल फॉर्म असतो, इथं लिहिलाय मी, ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. आता हे नेमकं काय आहे ते समजून घेऊया आपण. मग हा जो आहे दिस इज नोन ॲज जनरल फॉर्म. याला काय म्हणणार आपण? जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल. हे याचं सामान्य रूप. कुणाचं? तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणाचं हा सामान्य रूप आहे. मग आता याच्यामध्ये काय काय? तर हे जे लिहिलेलं दिसतंय ए, बी आणि सी, दीज आर द रिअल नंबर्स. बघा, दीज आर द रिअल नंबर्स. ह्या कसल्या संख्या? तर या वास्तव संख्या आहेत. पण याला मर्यादा, याला बी काहीतरी अट आहे. मग काय अट आहे? तर पहिली अट आहे ए इज नॉट इक्वल टू 0. दुसरी अट आहे बी इज नॉट इक्वल टू 0. आता ह्या अटी कशासाठी दिल्या? तर बघा, जरी एच्या जागेवरती मी 0 लिहिला, किती लिहिला? 0, तर ही पूर्ण टर्मच 0 होऊन जाईल. आणि पूर्ण टर्म जर 0 झाली तर त्याच्यामधलं एक व्हेरिएबल गायब होईल. आणि व्हेरिएबल गायब झालं तर हे टू व्हेरिएबल राहणार नाही. म्हणून आपण असं म्हणतोय ए ची व्हॅल्यू 0 असता कामा नये आणि सेम तसंच बी ची व्हॅल्यू सुद्धा 0 असता कामा नये. ओके. मग हा याचा जनरल फॉर्म आहे. याच्यामध्ये वापरलेले व्हेरिएबल कोणते? तर एक्स अँड वाय, these are the variables. These are the variables. And this C is the constant. तो काहीतरी एक नंबर असेल. ओके. मग कसला नंबर असेल? तर आपण आधीच लिहिलंय, तो कोणता नंबर असेल? रिअल नंबर असेल. मग आता हा जो फॉर्म आहे तो त्याला म्हणलं जातं जनरल फॉर्म. आता शक्यतो याच्या अगोदर आतापर्यंत कधी एक्झामला आलं नाही, पण आता बऱ्याच वेळा एक्झाममध्ये काही येत आहे. मग त्याच्यामुळे हा जो फॉर्म आहे तो देखील आपण पाठ करून ठेवा. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल. सिंपल ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. पण आता जनरली आपण लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल ज्यावेळेस लिहिणार आहे किंवा वापरणार आहे, समजा उदाहरणार्थ इथं लिहिलं 3x प्लस 5y इज इक्वल टू 15. तर नॉर्मल कंडिशनला यूज करताना मात्र आपण ज्यांना व्हेरिएबल आहेत असे जे काही टर्म्स आहेत ते लेफ्ट हँड साईडला लिहितो आणि कॉन्स्टंट नंबर जो असतो तो राईट हँड साईडला लिहितो. म्हणजे आपण ते जनरल फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये मांडत नाही. त्याच्यामुळे हा जनरल फॉर्म जरा दुर्लक्षित राहतो आपल्यापासून. आणि मग आता फायनल एक्झामवाल्यांना काय डोक्यात येईल सांगता येत नाही. मग आपल्याला त्याचा जनरल फॉर्म सुद्धा पाठ करून ठेवायचा. काय जनरल फॉर्म आहे? एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पण याच्यामधली अट काय? तर याच्यामधली अट आहे, याच्यामधला जो ए आहे त्याची व्हॅल्यू 0 नको, याच्यामधला जो बी आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा 0 असता कामा नये. सी ची व्हॅल्यू 0 चालेल का? येस सर, चालेल. सी ची व्हॅल्यू 0 चालेल, पण ए आणि बी ची व्हॅल्यू 0 चालणार नाही. कारण ए ला जोडून एक व्हेरिएबल आहे, बी ला जोडून सुद्धा एक व्हेरिएबल आहे. ज्याला जोडून व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू 0 झाली की ते टर्मच गायब झालं. टर्म गायब झालं तर त्या कंडिशनला त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल राहणार नाही. मग आता टू व्हेरिएबल राहणार म्हणणार का? नाही म्हणणार, एक गायबच झालं. मग त्याला म्हणणार आपण वन व्हेरिएबल. वन व्हेरिएबल पाहिजे का आपल्याला? नाही पाहिजे. आणि म्हणून ए ची व्हॅल्यू 0 असता कामा नये. सेम त्या पद्धतीने बी ची व्हॅल्यू सुद्धा 0 असता कामा नये. ओके. हा झाला त्याचा जनरल फॉर्म. ओके, ठीक आहे. आता बघा की ही जी लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल आहे तर ती ॲट अ टाइम आपण 2 कन्सिडर केले. हाऊ मेनी? 2. मग आता मी असं लिहिलं इथं x प्लस वाय इज इक्वल टू 10. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. आता एक्स आणि वाय याचं जर ॲडिशन केलं तर 10 येतं आहे. आणि अजून एक इक्वेशन लिहिलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. बघा किती इक्वेशन लिहिलीत मी? 2 इक्वेशन लिहिलेली दिसत आहेत. पहिलं इक्वेशन असं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10.
दुसरं इक्वेशन असं आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4. These both are linear equations in a two variable. If we consider these are two equations at the same time or simultaneously, म्हणजे जर आपण या दोन्ही समीकरणांचा एकाच वेळी विचार केला तर त्या कंडिशनला हे जे काही इक्वेशन आहे त्याला म्हणतो आपण सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. ओके, सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. पण पुढे जाऊन आपण याला शॉर्टमध्ये फक्त काय म्हणतो, तर याला फक्त आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन्स. काय म्हणतो? सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणतो. आणि खरं तर आपल्याला या लेसनमध्ये काय शिकायचं आहे, तर आपल्याला या लेसनमध्ये शिकायचं आहे हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स. मग आता ही सॉल्व कशी करायची, तर सॉल्व कशी करायची, तर आपल्याला माहिती सॉल्व करायची म्हणजेच काय, तर कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची, एक्सची आणि वायची. पण जे येणारी व्हॅल्यू एक्सची आणि वायची त्याने हे पहिलं जे इक्वेशन आहे तेही सॅटिस्फाय झालं पाहिजे आणि दुसरं जे इक्वेशन आहे तेही सॅटिस्फाय झालं पाहिजे. मग असं जे सोल्युशन मिळणार आहे आपल्याला तर त्याला म्हणणार कुणाचं, तर सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन. मग आता हे सॉल्व कसं करायचं तेही आपल्याला शिकायचं आहे. मग आता हे सॉल्व करताना एकाच मेथडने सॉल्व होतं का सर? नाही, बऱ्याच मेथड्स आहेत. मग आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याचे किती मेथड्स आहेत त्याही आपण बघूया. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या 4 मेथड्स आहेत. दिज आर द 4 मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. मग आता त्यातली जी पहिली मेथड आहे जिचं नाव आहे एलिमिनेशन मेथड. आता एलिमिनेशन या शब्दाचा अर्थ आहे इलिमिनेट होणे, याचा अर्थ एखादे जे काय आहे त्याच्यातून बाहेर पडणे किंवा लोप पावणे. ओके, मग आता ही इलिमिनेशन मेथड आहे आणि दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल की मागच्याही वर्षी आता 9वी आपल्याला एक लेसन होता सेम नावाचा लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल. त्याच्यामध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन शिकलो होतो. आणि ही जी सायमल्टेनियस इक्वेशन्स आहे तर ती सॉल्व करण्याच्या 2 मेथड आपण मागच्या वर्षी शिकलो. या बघा कोणती मेथड शिकलो, एलिमिनेशन शिकलो, सबस्टिट्यूशन शिकलो. मग या वर्षी परत शिकवणार का नाही? शिकवणार. ओके, यावर्षी आपण एलिमिनेशन मेथड शिकवणार. याला कारण आहे दिस इज द डिफॉल्ट मेथड. ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी बाय डिफॉल्ट मेथड आहे, सगळीकडे वापरली जाते. म्हणजे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व करताना आपण कोणत्या मेथडने सॉल्व करतो? एलिमिनेशन मेथडने सॉल्व करतो. ओके, आता ही जी दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड ही जनरली कुठेही वापरली जात नाही. मग यावर्षी आपण ज्या नवीन मेथड शिकणार आहे 2 मेथड, तर त्यातली ही जी तिसरी मेथड आहे तिचं नाव आहे ग्राफिकल मेथड, ज्याला आपण आलेख पद्धती असं म्हणतो. काय म्हणतो? आलेख पद्धती. ही किती पद्धती आपली, तर ही तिसरी पद्धती. आलेख पद्धतीने देखील आपण हे जे इक्वेशन्स आहेत तर ते सॉल्व करू शकतो. त्याच्यानंतर शेवटची मेथड आहे जिचं नाव आहे क्रॅमर्स रूल किंवा त्याला म्हणतात डिटर्मिनंट मेथड. बघा, मग आता ही पहिली एलिमिनेशन मेथड आहे. एलिमिनेशन बाय इक्विटिंग कोइफिशियंट्स, म्हणजे कोइफिशियंट इक्वल करून त्याच्यामधला एखादा कोइफिशियंट आपण एलिमिनेट करून एकाची व्हॅल्यू फाइंड करतो, आलेली व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये सबस्टिट्यूट करतो. ही सबस्टिट्यूशन मेथडमध्ये एकाची व्हॅल्यू फाइंड केली जाते आणि दुसऱ्यामध्ये ती सबस्टिट्यूट केली जाते. ग्राफिकल मेथड आलेख पद्धतीने देखील आपण हे जे काही सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत त्याला मराठीमध्ये आपण एक सामायिक समीकरणे असं म्हणतो. एक सामायिक समीकरणे, आणि ती समीकरणे आपण ग्राफिकल मेथडने सॉल्व करू शकतो. आणि सगळ्यात शेवटची मेथड आहे जिचं नाव आहे क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. त्या मेथडने आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकतो. ओके, तर ह्या सगळ्या मेथड्स आहेत की एवढ्या सगळ्या मेथडने आपण ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकतो. आता आपण ॲक्च्युली बघूया की आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करता येत आहे का. मग आता प्रश्न येताना काय लिहिलं आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आपण आता तर तुम्ही म्हटलं सर मेथड किती आहेत, तर मेथड तुम्ही सांगितले 4 मेथड्स आहेत. 4 मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. पण आता इथं तर असं दिसतंय की मेथडच नाही. दिसतंय का मेथड, कोणत्या मेथडने सॉल्व करा? अजिबात म्हणलेलं नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या कंडिशनला तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन आणि स्पेसिफिक मेथड मेन्शन केलेली नसेल तर त्या कंडिशनला अशी सायमल्टेनियस इक्वेशन्स ही एलिमिनेशन मेथडने सॉल्व करायची. आणि जर स्पेसिफिक तिथं म्हणलं असेल युझिंग ग्राफिकल मेथड तर ते ग्राफिकल मेथडने सॉल्व करावं लागतं, किंवा युझिंग क्रॅमर्स रूल तर त्या कंडिशनला ते क्रॅमर्स रूलने सॉल्व करावं लागतं. जर मेथड मेन्शन केलेली असेल तर तुम्हाला त्या मेथडने सॉल्व करावं लागतं, हे लक्षात ठेवा. ओके, पण मेथड मेन्शन केलेली नसेल तर तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व केलं चालेल. पण बाय डिफॉल्ट जी मेथड यूज केली जाते ते असते आपली इलिमिनेशन मेथड. ओके, मग आता आपल्याला हे जे इक्वेशन दिसतंय ते काय करायचंय, तर सॉल्व करायचंय कोणत्या मेथडने?
तर आपली मेथड ठरलेली. कोणती मेथड म्हणतोय आपण? एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथडने आपण हे जे दिलेलं सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते आपण सॉल्व्ह करणार आहे. ओके, मग बघूया आपण एलिमिनेशन मेथडने कसं सॉल्व्ह करता येईल. सगळ्यात सोपी मेथड आहे आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी मेथड आहे, जिचं नाव आहे एलिमिनेशन मेथड. ओके, आता इथं दोन इक्वेशन दिसत आहेत. आता मुळातच सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये इक्वेशन दोन असतात, हे आपण सुरुवातीलाच बघितलं. व्हॉट इज मेन बाय सायमल्टेनियस इक्वेशन? तर त्याच्यामध्ये बघितलं आपण ॲट अ टाइम किती इक्वेशन, तर दोन इक्वेशन आपण कन्सिडर करतो. कसले असतात? तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल असतात. मग हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर कसं करणार? तर हे जे पहिलं दिलेलं इक्वेशन आहे बघा, काय इक्वेशन आहे माझं? 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. मग हे जे इक्वेशन आहे त्याला म्हणणार आपण दिस इज आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. हे माझं कितवं इक्वेशन? पहिलं. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन काय आहे? तर दुसरं इक्वेशन आहे a प्लस 5b इज इक्वल टू 22. दिस इज आवर इक्वेशन नंबर सेकंड. मग आता इक्वेशनला नंबर देताना जनरली लक्षात ठेवा, नंबर कधी द्यायचे? तर जर हे इक्वेशन अशा स्वरूपात असतील की त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबल असणाऱ्या टर्म्स हे लेफ्ट हँड साईडला आणि कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला. बघा परत लक्षात घ्या की ज्यांना जोडून व्हेरिएबल आहेत असे असणारे टर्म्स लेफ्ट हँड साईडला, कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला, तर आपण त्यांना नंबरिंग द्यायचं. ठीक आहे, मग आता इथं बघा 3a प्लस 5b काय दिसतंय? तर ज्यांना व्हेरिएबल आहे त्या टर्म लेफ्ट हँड साईडला आहे, कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला आहे, त्याला आपण नंबरिंग दिलं फर्स्ट. सेकंड इक्वेशन मध्ये बी आपल्याला दिसतंय की ज्यांना व्हेरिएबल आहेत अशा ज्या टर्म्स आहेत त्या लेफ्ट हँड साईडला, कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला, त्याला म्हणलं मी इक्वेशन नंबर 2. आता मला हे सॉल्व्ह करायचं आहे. सोपं, सॉल्व्ह करणं खूप अवघड नाही, समजून घ्या. मग आता मी नंबरिंग दिलं, म्हणजे पहिली गोष्ट काय केलं मी, हे जे इक्वेशन्स आहेत त्यांना नंबरिंग दिलं. ओके, पण नंबरिंग देताना मी सांगितलं काय अट आहे? तर अट अशी, व्हेरिएबल असणारे टर्म्स लेफ्ट हँड साईडला, कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला. चला त्याच्या पुढे गेलो आपण. आता काय करायचं? तर आता याच्यामध्ये जे असणारे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल पैकी कुणाचा तरी एकाचा कोइफिशियंट सारखा आहे का हे चेक करायचं. असेल तर चांगली गोष्ट आहे, अर्ध इक्वेशन आपलं इथंच संपतंय. आणि जर नसेल तर मात्र आपल्याला कुणाचा तरी एकाचा कोइफिशियंट इक्वल करावा लागतो. मग आता इथं जर बघितलं आपण तर असं दिसतंय एचा कोइफिशियंट पहिल्याचा 3 आहे, दुसऱ्याचा तिथं कोइफिशियंट दिसत नाही, याचा अर्थ तो नाही असं नाही, तो किती असतो? 1. मग आता आपण इथं लिहिलं 1 आहे. ओके, त्याच्यानंतर जर आपण बी व्हेरिएबल असणारे जे काही टर्म्स आहेत त्यांचा जर विचार केला तर पहिल्यामध्ये कोइफिशियंट 5, दुसऱ्यामध्ये सुद्धा कोइफिशियंट किती आहे? तर 5. मग आता आपल्याला असं दिसतंय की या दोघांमध्ये कुणाचा कोइफिशियंट सारखा आहे? तर बीचा. ओके, म्हणजे पहिली गोष्ट आपण काय चेक केलं की कुणाचा कोइफिशियंट इक्वल आहे का? आपल्याला सापडलं बीचा कोइफिशियंट इक्वल आहे. आता इक्वल असेल तर बरंच काम आपलं कंप्लीट झालं म्हणायला हरकत नाही. जर नसेल तर मात्र तो आपल्याला कोइफिशियंट कुणाचा तरी एकाचा इक्वल करावा लागतो. आणि जर असेलच, सोपं सोपं, मग असेल तर काही प्रॉब्लेम नाही, निम्म काम संपलं आपलं. याचा कोइफिशियंट सारखा हे आपण शोधून काढलं. मग त्याच्या पुढे काय विचार करायचा? त्यांचे साईन कसे दिसत आहेत बघा. साईन कसे दिसत आहेत? तर पहिल्यामध्ये 5bचं साईन दिसतंय पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये 5bचं साईन दिसतंय पॉझिटिव्ह. मग आता आपण असं म्हणतोय दोघांचीही साईन कशी आहेत? तर दोघांचीही साईन सेम आहेत. दोघांची साईन कशी आहेत? सेम आहे. मग आता दोघांची साईन जर सेम आहेत बघा, दोघांची साईन कसे दिसत आहेत? सेम. मग आता साईन जर सेम असेल तर आपला नियम काय सांगतो? आता बघा चिन्हांचा नियम आपण शिकलो होतो है ना, साईन रूल्स. त्याच्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन साठी आपण बघितलं होतं साईन सेम असेल तर नंबरचं काय करावं लागतं? ऍडिशन करावं लागतं, नंबरचं ऍडिशन. पण आता हे मात्र उलट्या खोपडीचं आहे, हे तसं नाही म्हणत, ह्याला चिन्हांचा नियम चालत नाही. मग आता ही जी काही इक्वेशन आहे यांचं मात्र काय करावं लागणार आहे? तर सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. बघा चिन्हाच्या नियमाच्या उलट आहे हे, म्हणजे हे उलट्या खोपडीचं आहे. मग चिन्हाचे नियम काय सांगतं? साईन सेम असेल तर ऍडिशन करा. मग आता हे काय म्हणेल? सबट्रॅक्शन करा. करूया आपण सबट्रॅक्ट. मग सबट्रॅक्ट करताना मी अजून एक सांगितलं होतं की सबट्रॅक्ट करताना शक्यतो कसं होतं? तर मोठ्यातून छोटं, मोठ्यातून
छोटं. मग आता कितवं इक्वेशन मोठं दिसतंय, तर आपल्याला पहिलं इक्वेशन मोठं दिसतंय, त्याची व्हॅल्यू 26. आणि हे जे सेकंड इक्वेशन आहे ते छोटं दिसतंय कारण त्याची व्हॅल्यू 22. मग आता कितव्यातून कितवं सबट्रॅक्ट करावं लागेल, तर आपल्याला पहिल्या इक्वेशन मधून दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करावं लागेल. दॅट मीन्स वी कॅन सबट्रॅक्टिंग सेकंड इक्वेशन फ्रॉम द फर्स्ट. ओके, मग इथं लिहूया आपण. बघा इथं लिहूया. मग काय करायचंय आपल्याला, तर सबट्रॅक्ट करायचंय. मग इथं लिहिलं सबट्रॅक्टिंग इक्वेशन. आता कितवं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचंय, सेकंड फ्रॉम कशामधून, तर आपण म्हणतोय फर्स्ट मधून. कशामधून, फर्स्ट मधून. मग आता पहिल्यातून दुसरं सबट्रॅक्ट करायचं असेल तर ज्यावेळेस आपल्याला सबट्रॅक्ट करायचं त्यावेळेस आपण जी उभी मांडणी करतो त्याच्यामध्ये जसं मांडताना ज्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचा आहे तो वर आणि जो सबट्रॅक्ट करायचा आहे तो खाली. मग इथंही तसंच करणार आपण. कशामधून सबट्रॅक्ट करायचं आहे तर फर्स्ट मधून. मग फर्स्ट इक्वेशन वरती मांडलं, इथं लिहिलं 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. आणि त्याच्यानंतर इथं खाली लिहिलं a प्लस 5b इज इक्वल टू 22. रेषा मारताना थोडीशी खाली मारली, इथे एक थोडीशी जागा सोडली. मग आता ही जागा कशासाठी, सबट्रॅक्ट करताना एकदाच मायनसचं साईन द्यायचं नाही. याला कारण आहे की ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस जे काही ब्रॅकेट येणार आहे, आता ह्या टर्म्स किती तर एकापेक्षा जास्त आहेत, मग याच्या पुढे मायनसचं साईन येणार आहे. मग मायनसचं जर साईन आलं तर आतमधली सगळी साईन काय होतात आपण शिकलो. ब्रॅकेट जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर ब्रॅकेटच्या पुढे मायनस साईन असेल तर आतमध्ये असणाऱ्या सगळ्या टर्मची साईन चेंज होतात. मग आता बघा हे जे पॉझिटिव्ह आहे ह्याचं होणार निगेटिव्ह, हे जे पॉझिटिव्ह आहे याचं सुद्धा होणार निगेटिव्ह, आणि हे पॉझिटिव्ह आहे याचं सुद्धा होणार निगेटिव्ह. मग आता हे 3a मायनस ए, 3a मधून हा मायनस ए, दॅट मीन्स 1a. हा जर सबट्रॅक्ट झाला तर इथं शिल्लक राहिला आपलं 2a. हा प्लस 5b मायनस 5b हे काय होऊन जाईल तर एकमेकांना कॅन्सल होऊन जाईल. याचाच अर्थ ते इलिमिनेट होऊन जाईल आणि म्हणून या मेथडचं नाव आहे इलिमिनेशन मेथड. आता इलिमिनेशन फक्त इलिमिनेशन नाही तर इलिमिनेशन बाय इक्विटिंग कोएफिशियंट्स, म्हणजे जे काही कोएफिशियंट आहे ते इक्वल करून. आता हे असतानाच इक्वल होते त्याच्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल झाले, मग ते इलिमिनेट झाले. ओके, चला. मग आता हे 26 मायनस 22, 26 मधून 22 मायनस झाला, किती शिल्लक राहिला, 4 शिल्लक राहिला. मग आता आपलं आन्सर काय आलं बघा, आपलं आन्सर असं आलं 2a इज इक्वल टू 4. आपलं आन्सर काय आलं, तर आपलं आन्सर सोपं आलं, 2a इज इक्वल टू 4. मग आता मला व्हॅल्यू कुणाची शोधायची, तर इथं आपल्याला असं दिसतंय मला a ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. त्याला जोडून 2 दिसतोय. मग आता फक्त एच लेफ्ट हँड साईडला राहिला पाहिजे, त्याला जोडून 2 आहे याचा अर्थ तो मल्टिप्लाय. इकडे गेला तर तो काय होणार आहे, डिवाइड. मग आता इकडे काय शिल्लक राहिलं, तर इकडे असं म्हणलं मी, हेन्स ए इज इक्वल टू दिस 4/2, हेन्स ए इज इक्वल टू 2. मग आता बघा ए ची व्हॅल्यू मला मिळाली, त्याला आपण एक बॉक्स करून ठेवूया. ए ची व्हॅल्यू मला मिळाली. ओके, आता मला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची, तर आता मला व्हॅल्यू फाइंड करायची बी ची. मग आता काय करायचं बघा, आलेली व्हॅल्यू कोणत्याही एका सोप्या समीकरणात टाकायची. परत समजून घ्या, आलेली व्हॅल्यू कोणत्याही एका सोप्या समीकरणात टाकायची. मग आता सोपं कुणाला म्हणायचं सर, तर सोपं कुणाला म्हणायचं लक्षात ठेवा की शक्यतो ज्याच्यामध्ये निगेटिव्ह साईन नसतं त्याला म्हणायचं सोपं. कारण निगेटिव्ह साईन आलं की आपल्याला चिन्हांचा विचार करावा लागतो, चिन्हांच्या नियमांचा विचार करावा लागतो. पण जर पॉझिटिव्ह साईन असेल, सगळीच पॉझिटिव्ह आहेत, तर त्या कंडिशनला खूप विचार करण्याची गरज नसते. आणि म्हणून की आलेली व्हॅल्यू कोणत्याही एका सोप्या समीकरणामध्ये टाकायची. मग किती सोपं वाटतंय, तर आता बघा पहिल्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह आहेत, दुसऱ्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह आहेत. मग कोणतं सोपं, तर ज्याचे नंबर छोटे त्याला म्हणणार आपण सोपं, त्याला काय म्हणणार, सोपं. मग आता आलेली व्हॅल्यू, मग इथं लिहिलं मी सबस्टिट्यूटिंग. आता काय करायची तर ठेवायची काय, व्हॅल्यू ऑफ, कुणाची व्हॅल्यू ठेवायची, ए ची, इन इक्वेशन. बघा किती इक्वेशन मध्ये ठेवायची, सेकंड. आता कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवली आपलं आन्सर चुकणार नाही, हे लक्षात ठेवा. आन्सर करेक्टच येणार आहे, बरोबर. पण आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जावं म्हणून आलेली व्हॅल्यू ही शक्यतो सोप्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची असते. चला, मी इथं लिहिलं मी सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन सेकंड. मग सेकंड इक्वेशन मी इथं राईट केलं. काय इक्वेशन आहे, ए प्लस 5b इज इक्वल टू 22. 5b इज इक्वल टू 22. मग माझ्याकडे व्हॅल्यू कुणाची, ए ची, किती आहे 2. मग इथं लिहिलं मी एच्या जागेवर 2 प्लस 5b इज इक्वल टू 22.
मग मला व्हॅल्यू इथं बी ची फाइंड करायची, हा +2 पलीकडे गेला तर झाला मायनस. मग काय शिल्लक राहिलं, तर इथं शिल्लक राहिलं 5b = 22 - 2. मग आता जर आपण हे सबट्रॅक्शन केलं तर लक्षात घ्या इथं किती शिल्लक राहतं, तर शिल्लक राहतंय 5b = 20. मला b ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग हा 5 मल्टिप्लाय पलीकडे गेला तर डिवाइड होईल. 5 = 20/5. दॅट मीन्स इज b = आता बघा किती आला आन्सर, 5 4 जा 20. बी ची व्हॅल्यू आली 4. ओके. आता ह्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर त्या लिहित असताना शक्यतो त्या ब्रॅकेटमध्ये लिहायच्या आणि अल्फाबेटनुसार जो अगोदर आहे त्याची व्हॅल्यू अगोदर लिहायची, जो नंतर असेल त्याची व्हॅल्यू नंतर लिहायची. मग आता ए आणि बी हे आपले व्हेरिएबल आहेत. मग अगोदर कोण आहे, अगोदर ए आहे, नंतर बी आहे. म्हणजे आपण इथे लिहिणार आहे 2,4 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. अशा पद्धतीने हे सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. खूप सोपं आहे, अवघड काहीच नाहीये. ठीक आहे, अजून बघूया आपण. बघा हे एक इक्वेशन दिसतंय आपल्याला, x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. मग आता हे जे इक्वेशन दिसतंय ते ही सोपंच इक्वेशन आहे. मग आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर बघा आपल्याला काय करावं लागणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला नंबरिंग द्यावं लागेल. मग आता आपण त्यांना नंबरिंग देऊया. मग आता नंबरिंग देत असताना जे नंबरिंग आपल्याला द्यायचंय ते देत असताना मी सांगितलं की शक्यतो इक्वेशन अशी पाहिजे की व्हेरिएबल असणारे टर्म्स लेफ्ट हँड साईडला पाहिजे आणि जो कॉन्स्टंट नंबर आहे तो राईट हँड साईडला पाहिजे. मग आता इथं पहिलं इक्वेशन बघूया आपण. तर पहिलं इक्वेशन काय आहे, तर पहिलं इक्वेशन आहे x + 7y = 10. आता हे मला असंच पाहिजे, त्याला म्हणलं आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. कारण की याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला की जे व्हेरिएबल असणारे टर्म्स लेफ्ट हँड साईडला आहे, कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला आहे. सेकंड इक्वेशन बघूया. सेकंड इक्वेशन काय आहे, तर हे इक्वेशन आहे 3x - 2y = 7. आता याच्यामध्येही कसं दिसतंय, तर मला जसं पाहिजे तसंच आहे. व्हेरिएबल असणारे टर्म्स लेफ्ट हँड साईडला आहे, कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला आहे. याला मी म्हणलं दिस इज आवर इक्वेशन नंबर सेकंड. ओके. मग माझ्याकडे दोन इक्वेशन तर झाली, म्हणून मी त्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतोय. ही मला सॉल्व्ह करायच्यात कोणत्या मेथडने, तर इलिमिनेशन मेथडने. मग इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण काय चेक करणार, कुणाचा कोइफिशियंट सारखा आहे का. आता चेक करा, एक्सचा कोइफिशियंट सारखा दिसतोय का वायचा दिसतोय, आता कोणाचाच दिसत नाही. बघा पहिल्यामध्ये एक्सचा 1 आहे, दुसऱ्यामध्ये एक्सचा 3 आहे. वायचा चेक केला तर पहिल्यामध्ये 7 आहे, दुसऱ्यामध्ये किती तर -2 आहे. मग आता सेम कुणाचाच नाहीये. ओके. मग आता या कंडिशनला काय करावं लागेल, तर कुणाचा तरी एकाचा सेम करावा लागेल. कुणाचा तरी एकाचा सेम करावा लागेल. मग आता कुणाचा सेम करणार, तर शक्यतो प्रेफरन्स कुणाला द्यायचा तर ते समजून घ्या. शक्यतो ज्याची साईन डिफरंट आहे आणि ते पटकन होत असेल तर त्याचा आपण सारखा करू. आता वायची साईन डिफरंट आहे बघा, वरती प्लस आहे खाली मायनस आहे, पण 2चा पटकन 7 होईल का, तर 2चा डायरेक्टली कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करून 7 होणार नाही. मग आपण विचार करताना परत एक्सकडे जाऊया. मग एक्सचा वरती कोइफिशियंट आहे 1 आणि खाली दिसतोय 3, म्हणजे पहिल्याचा 1 आहे, दुसऱ्याचा 3 आहे. मग 1चा 3 होऊ शकतो का, तर होऊ शकतो. डायरेक्टली मल्टिप्लाय करून 3 होऊ शकतो. 1ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 3 होईल, आपल्याला माहिती आहे. 3ने मल्टिप्लाय केलं तर 1चा 3 होईल. आता लक्षात ठेवा, कोइफिशियंट इक्वल करत असताना पण डिनॉमिनेटर इक्वल करत असताना एक ट्रिक लक्षात घ्या की शक्यतो लहान संख्येचं रूपांतर मोठ्या संख्येमध्ये करायचं. म्हणजे छोटा नंबर आहे त्याचं कन्व्हर्जन मोठ्या नंबरमध्ये करायचं. म्हणजे आता इथं आपल्याला एक होता 1, एक होता 3. मग आपल्याला 1चा 3 करता येईल का 3चा 1 करता येईल, तर लक्षात ठेवा आपण काय करणार आहे, 1चा 3 करणार आहे. म्हणजे लहान संख्येचं रूपांतर मोठ्या संख्येत करणार आहे. मग इथं आपल्याला ह्या 1चा 3 करायचा आहे. मग आता फक्त या एकाच टर्मला मल्टिप्लाय करून चालेल का, चालत नाही तसं. कारण ते इक्वेशन आहे, त्याच्या व्हॅल्यू हे इक्वल राहिल्या पाहिजे. मग आता हे मल्टिप्लाय करताना दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे पूर्ण इक्वेशनलाच मल्टिप्लाय करावं लागतं. मग आपण इथं लिहिताना असं लिहू, मल्टिप्लाइंग, बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन. आता कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला, फर्स्ट बाय कितीने मल्टिप्लाय करायचंय, तर आपण ठरवलं 3ने मल्टिप्लाय करायचंय. कितीने मल्टिप्लाय करायचंय, 3ने मल्टिप्लाय करायचंय.
ओके, करून टाकूया मल्टिप्लाय. सांगा बरं इक्वेशन कसं होईल आता हे. 3 इंटू एक्स दॅट मीन्स 3x प्लस 7 3 जा 21y इज इक्वल टू 10 3 जा 30 अँड दिस इज आवर इक्वेशन नंबर 3. याला आपण नवीन इक्वेशन नंबर दिलं, इक्वेशन नंबर 3. ओके, मग आता की ज्याला आपण मल्टिप्लाय केलं त्याचा सध्या विचार करायचा नाही. मग आपण किती इक्वेशनला मल्टिप्लाय केलं बघा, फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय केलं, मग त्याचा आपण सध्या विचार करणार नाही. सध्या विचार करणार नाही. मग आपण आता कितव्याचा विचार करणार, आपण बघा सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन यांचा विचार करणार आहे, सेकंड अँड थर्ड. मग आता सेकंड आणि थर्डचा विचार करत असताना परत आपण चेक करणार कुणाचा कोइफिशियंट सारखा आहे का. आता असणारच आहे का, आपणच केला. ओके, मग आता कुणाचा कोइफिशियंट सारखा आहे तर आपण म्हणतो एक्सचा कोइफिशियंट सारखा आहे. मग परत त्याची साईन चेक करा, सेम का डिफरंट. तर आपल्याला असं दिसतंय त्यांची साईन आहेत सेम. साईन कसे आहेत, सेम. मग साईन जर सेम असेल तर रूल काय म्हणतंय, रूल म्हणतंय ऍडिशन करा. पण आपल्याला बघितलं हे कसलं आहे तर उलट्या खोपडीचं. मग हे म्हणणार ऍडिशन नाही जमत, काय करा, सबट्रॅक्शन करा. मग सबट्रॅक्ट होत असताना की मोठ्यामधून छोटं सबट्रॅक्ट होतं. मग आपण विचार करतोय सेकंडचा आणि थर्डचा. मग आता कोण मोठं आहे तर आपल्याला दिसलं थर्ड मोठा आहे, कारण त्याची व्हॅल्यू 30. मग इथं काय होणार आहे तर बघा, थर्ड इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करावं लागेल. मग आता इथं लिहावं लागेल आपल्याला तसं. मग इथं लिहू आपण, काय म्हणणार, सबट्रॅक्टिंग इक्वेशन. आता कितवं सबट्रॅक्ट करायचं, सेकंड फ्रॉम किती मधून तर थर्ड मधून. ओके, बघा आता आपल्याला काय करायचं हे सगळ्यांना कळलंय की आपल्याला काय करायचंय तर इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचंय. मग सबट्रॅक्ट करत असताना मोठ्या इक्वेशन मधून छोटं इक्वेशन सबट्रॅक्ट होत असतं. मग आता कोणतं मोठं आहे तर थर्ड इक्वेशन मोठं आहे. मग इथं लिहूया परत आपण. मग आता त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं म्हणलं याला अगोदर लिहावं लागेल. मग आता इथं लिहिलं 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. आणि जे सबट्रॅक्ट करायचं ते कोणतं आहे तर 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. ओके, मग आता सबट्रॅक्ट करत असताना आपण बघितलं की एकदाच सबट्रॅक्शनचं साईन देऊन चालणार नाही. या सेकंड इक्वेशन मध्ये असणाऱ्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करावं लागेल. सेकंड इक्वेशनमध्ये असणाऱ्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करावं लागेल. हा प्लस आहे याचा होईल मायनस, हा मायनस आहे याचा होईल प्लस, हा प्लस आहे याचा होईल मायनस. ओके, देन दिस 3x मायनस 3x गेट कॅन्सल टू इच अदर. दॅट मीन्स दिस एक्स व्हेरिएबल असणाऱ्या टर्म्स काय होतील तर इलिमिनेट होतील. काय होतील, इलिमिनेट होतील. मग त्याच्या पुढे जाऊ आपण. हा 21y आणि हा प्लस 2y. आता साईन कोणतं कन्सिडर करायचं लक्षात ठेवा, नवीन दे दिलं साईन आपण ते कन्सिडर करायचं. 21y प्लस 2y दॅट मीन्स दिस आर 23y इज इक्वल टू दिस 30 मायनस 7 दॅट मीन्स 23. मग आता बघा परत सोपं झालं की आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू सापडली. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू सापडली. ओके, मग आता ही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला सापडली. आपल्याला दुसऱ्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आपण तीही करूया, बघूया. दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग आता ही पहिल्याची व्हॅल्यू अगोदर इथं लिहून टाकू, 23y इज इक्वल टू 23. मग आता ह्याची कम्प्लीट व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. एक गायब झालेलाच आहे आपला. मग आता y ची व्हॅल्यू फाइंड करायची. हे 23 मल्टिप्लाय इकडे गेला तर डिवाइड होईल, एकाची व्हॅल्यू मिळून जाईल. y इज इक्वल टू दिस 23 अपॉन 23. 23 अपॉन 23. अपॉन 23. That means this y is equal to how much? 1. आता y चा आन्सर मिळाला आपल्याला, किती मिळालं, 1 मिळालं. ओके, मग आता एकदा एकाची व्हॅल्यू मिळाली की सोपं झालं. आलेली व्हॅल्यू आपण म्हणलं कोणत्याही एका सोप्या समीकरणात ठेवायची. आलेली व्हॅल्यू कोणत्याही एका सोप्या. आता किती इक्वेशन्स आपल्याकडे दिसत आहेत, हिअर आर 3 इक्वेशन्स. सगळे मिळून 3 दिसत आहेत, फर्स्ट सेकंड अँड थर्ड. मग याच्यातलं सोपं कोणतं, आपण असं म्हणतोय ज्याच्यामध्ये मायनस साईन नाही त्याला म्हणूया सोपं. मग आता मायनस साईन नसणार कोणतं आहे बघा, फर्स्ट आहे आणि थर्ड इक्वेशन आहे की ज्याच्यामध्ये मायनस साईन नाही. मग त्याच्यामधून कोणतं सोपं आहे तर ज्याचे नंबर छोटे आहेत, ज्याचे नंबर छोटे. मग किती इक्वेशन सोपं वाटतंय, फर्स्ट इक्वेशन सोपं वाटतंय का, सर मायनस साईन नाही आणि नंबर कसे दिसत आहेत, नंबर अगदी छोटे छोटे दिसत आहेत. ओके, मग आपण इथं लिहावं लागेल आपल्याला. मग इथं लिहिलं मी सबस्टिट्यूटिंग
व्हॅल्यू ऑफ कुणाची व्हॅल्यू माझ्याकडं व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन की तो इक्वेशन फर्स्ट व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, मग हे जे पहिलं इक्वेशन आहे मी ते परत लिहिलं. इक्वेशन काय बघा एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. ओके, आता याच्यामध्ये मला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. व्हॅल्यू कोणाची माझ्याकडे वायची व्हॅल्यू, माझ्याकडे कुणाची व्हॅल्यू वायची टाकूया याच्यामध्ये. मग इथं लिहिलं मी हेन्स एक्स प्लस 7 वायची व्हॅल्यू टाकायची. आता त्याला जोडून असेल तर लिहिताना ब्रॅकेटमध्ये लिहायचं. मग किती व्हॅल्यू याची 1 आहे इज इक्वल टू 10. दॅट मीन्स इज एक्स प्लस 7 1 जा 7 इज इक्वल टू 10. मग आता याची जर मला व्हॅल्यू शोधायची असेल, कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची मला एक्सची, तर लेफ्ट हँड साईडला फक्त एक्सच मला राहायला पाहिजे. हा प्लस 7 नकोय. प्लस 7 जर मी काय केला राईट हँड साईडला घेतला, लक्षात घ्या बाजू बदलली की चिन्ह बदलतं. सगळ्यांना माहिती आहे नियम, सगळ्यांना माहिती आहे बाजू बदललं की चिन्ह बदलतं. पण अख्खीच बाजू बदलली तर चिन्ह बदलत नाही, ते चिन्हासहित जातं. ओके, आपण अनुभव घेतलाय सगळ्यांनी, सगळेच गेले चिन्ह घेऊन गेले. ओके, पण आता जर एकटाच गेला तर मात्र चिन्ह मिळत नाही, चिन्ह इकडचं घ्यावं लागणार आहे. ओके, मग हा प्लस 7 इकडे गेला तर काय म्हणणार आपण याला -7 होणार. म्हणजेच काय तर एक्स इज इक्वल टू इकडे काय होईल तर इकडे होईल 10 - 7. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू किती येणार आहे आन्सर, तर आन्सर आलं 3. मग आता माझ्याकडे दोन्ही आन्सर आहेत का, दोन्ही आन्सर आहे. वायचा आन्सर आहे आणि एक्सचा आन्सर आहे, बरोबर. मग आता याचा आन्सर राईट करताना लिहिताना कसं लिहिणार तर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. अगोदर व्हॅल्यू कोणाची लिहायची, अगोदर बघा ABCD येते आपल्याला सगळ्यांना. मग अगोदर एक्स का अगोदर वाय, तर आपण म्हणतो अगोदर एक्स. दॅट मीन्स 3, 1 इज द सोल्युशन, इज द सोल्युशन. ओके, मग अशा पद्धतीने की आपण ही जी काही सायमल्टेनियस इक्वेशन्स आहे ती सॉल्व्ह करू शकतो. ही जी मेथड आहे याला म्हणतात एलिमिनेशन मेथड. ओके, अजून एक असं इक्वेशन दिसतंय 2x - 3y इज इक्वल टू 9. देन 2x + y इज इक्वल टू 13. ओके, मग आता हे इक्वेशन जे होतं मागचं ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्ही ते सॉल्व्ह करायचं, त्याचं आन्सर काय येतंय मला सांगायचं. चला पुढे जाऊया आपण. आता थोडंसं वेगळं असणारं इक्वेशन आपल्याला पाहिजंय. हे इक्वेशन थोडंसं वेगळं आहे. मग आता काय वेगळं आहे तर याच्या अगोदर असणारी जी इक्वेशन होती त्याच्यामध्ये संख्या अशा नॉर्मल वाटत होत्या. आता इथं काहीतरी दिसतंय, वर संख्या दिसताय, खाली संख्या दिसताय. दॅट मीन दिज आर द फ्रॅक्शन्स. म्हणजे इथं डिनॉमिनेटर आलं, छेद आलं. मग छेद आलं तर करायचं काय, काय नाही सोपं आहे, ते गायब करायचं आणि नॉर्मल इक्वेशन तयार करायचं. एकदा नॉर्मल इक्वेशन तयार झालं तर सोडवण्याची मेथड आपली ठरलेली. ओके, बघूया आपण कसं सॉल्व्ह करायचं ते. मग आपण काय करूया, हे सॉल्व्ह करत असताना मी इक्वेशन पहिल्यांदा लिहितो. आता इक्वेशन किती असणार आहे तर आपल्याला माहिती आहे 2 इक्वेशन असणार आहे, त्याच्याशिवाय आपण त्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणू शकत नाही. मग आता इथं पहिलं इक्वेशन लिहिलं मी 1/3x + y इज इक्वल टू 10/3. आता डायरेक्ट नंबरिंग द्यायचं का, नाही द्यायचं का, मला जसं पाहिजे तसं नाही. आता तुम्ही म्हणाल तसं नाही म्हणजे, तर मला असं पाहिजे होतं व्हेरिएबल असणारे टर्म्स लेफ्ट हँड साईडला, तर तसंच आहे. पण याच्यामध्ये जे नंबर्स आहेत त्यांना डिनॉमिनेटर आलेले आहेत. पहिल्यांदा आपण ते डिनॉमिनेटर गायब करू. मग आता डिनॉमिनेटर किती वेळा आलेत हे चेक करूया आपण. तर याच्यामध्ये 2दा दिसतंय, इकडे एकदा आलाय, इकडे एकदा आलाय. मग तो एकच आहे का 2 वेगळ्या नंबर्स दिसत आहेत, तर एकच नंबर आहे. मग एकच नंबर आल्यावर सोपं आहे. आलेल्या नंबरने त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. जो नंबर असेल त्या नंबरने त्या अख्ख्या इक्वेशनला काय करणार आपण, मल्टिप्लाय करणार. ओके, मग आता इथं दिसतंय कोण आला तर 3 आला. मग या 3 ने आपण काय करू तर इथं लिहिलं मी मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय कितीने, 3 ने. ओके, कारण नंबर 2दा आला पण तो नंबर एकच. आता मल्टिप्लाय करू. आता मल्टिप्लिकेशन होत असताना फ्रॅक्शन मध्ये लक्षात ठेवा जे मल्टिप्लाय केलं जातं ते वरच्या नंबरला मल्टिप्लाय केलं जातं. ओके, मग आता इथं कसं होणार, वरच्या नंबरला 3 1 जा 3/3 त्याला जोडून x प्लस इथं 1 असतो, 3 1 जा 3
त्याला जोडून y इज इक्वल टू इथं वरती मल्टिप्लाय होणार 10 3 जा 30 अपॉन 3 झालं. बघा आपण दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं, लेफ्ट हँड साईडलाही मल्टिप्लाय केलं, राईट हँड साईडलाही मल्टिप्लाय केलं. कितीने मल्टिप्लाय केलं? 3 ने मल्टिप्लाय केलं. मग आता जे काही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये म्हणजे थोडक्यात भागाकार होत असेल त्यांना ज्यांना ज्यांना भाग जात असेल तिथं देऊन टाकूया. काय शिल्लक राहतंय ते बघूया. मग आता इथं काय झालं, 3 3 कॅन्सल होतील. दॅट मीन्स 3 1 जा 3 1 नाही लिहिला तरी चालेल, एक्स लिहिला प्लस 3y इज इक्वल टू दिज 3 10 जा 30 म्हणजे इथे येणार आहे 10. आता आपण याला नंबर देऊ. दिस इज आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. हे काय आहे आपलं? तर हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट. किती इक्वेशन तयार झालं? तर पहिलं इक्वेशन आपलं तयार झालं. ओके. मग आता आपण हे पहिलं इक्वेशन पहिलेच इक्वेशन वरून तयार केलंय. फक्त जे त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर दिसत होते ते डिनॉमिनेटर गायब केले. डिनॉमिनेटर आता राहिले नाहीत. ओके. मग आता आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय तर दुसरं इक्वेशन असं तयार करायचंय. मग दुसरं इक्वेशन लिहून घेऊ. काय इक्वेशन आहे? तर इक्वेशन असं आहे 2x प्लस 1 अपॉन 4y इज इक्वल टू 11 अपॉन 4. पहिल्यासारखंच दिसतंय. याच्यामध्ये डिनॉमिनेटर आलेले आहेत. किती वेळा आलेत? दोनदा आलेत. दोन वेगळे आलेत का एकच आलाय? एकच आला. कोण आलाय? 4. एकच आला तर सोपा आहे. 10 वेळा येऊ द्या, काही फरक पडत नाही. ओके. मग आता हा जो 4 आहे त्याने काय करायचं तर या सगळ्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना मल्टिप्लाय करायचं. परत आपल्याला लिहावं लागेल मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय कितीने? 4 ने. बघा आपण काय केलं तर दोन्ही बाजूंना मल्टिप्लाय केलं. कितीने मल्टिप्लाय केलं? 4 ने मल्टिप्लाय केलं. कितीने मल्टिप्लाय केलं? 4 ने मल्टिप्लाय केलं. मग आता 4 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय मिळतं इक्वेशन आपण चेक करूया. बघा आपल्याला कोणाला मल्टिप्लाय करायचं? या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लाय करत असताना मी सांगितलं जर फ्रॅक्शन असेल तर शक्यतो मल्टिप्लाय वरच्यालाच होतं. ओके. कारण हा जो 4 असतो याला बी डिनॉमिनेटर नसतो म्हणजे असतो 1. मग आता मल्टिप्लिकेशनचा रूल असा असतो वरच्याने वरच्याला, खालच्याने खालच्याला, न्यूमरेटरने न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला. ओके. फ्रॅक्शनमध्ये हा रूल असतो. मग आता इथं 4 ने मल्टिप्लाय केलं, हे झालं 4 2 जा 8. दॅट मीन्स इज 8x. ओके. देन साइन इज प्लस 4 अपॉन 4 y इज इक्वल टू दिस 11 4 जा. आता किती होणार इथं? तर 11 4 जा होणार 44 आणि अपॉन 4. आता याला जर आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिलं तर किती होईल बघा? 8x प्लस y इज इक्वल टू 11 अँड दिस इज आवर इक्वेशन नंबर सेकंड. म्हणजे अगोदरच आपण नंबर दिले का? अगोदर नाही दिले. मग का नाही दिले? कारण मला जशी पाहिजे होती तशी इक्वेशन नव्हती. मग आता मला जशी पाहिजे होती तशी इक्वेशन मी तयार केली. ओके. बघा मला जशी पाहिजे होती तशी इक्वेशन मी तयार केली. मग आता माझं पहिलं इक्वेशन काय झालं? तर पहिलं इक्वेशन असं झालं x प्लस 3y इज इक्वल टू 10. दुसरं इक्वेशन काय झालं? तर 8x प्लस y इज इक्वल टू 11. मग आता बघा ही इक्वेशन नॉर्मल इक्वेशन तयार झाली. मला सोडवायचंय कोणत्या मेथडने सोडवायचंय? तर मला सोडवायचं इलिमिनेशन मेथडने. मी काय चेक करतो पहिल्यांदा? तर सगळ्यात पहिल्यांदा मी चेक करतो कुणाचा कोइफिशियंट सारखा आहे का. तर आता बघा कुणाचा कोइफिशियंट सारखा आहे का तर चेक करूया. इथे x चा 1 दिसतोय, तिकडे 8 दिसतोय, सारखा नाही. इथं y चा 3 दिसतोय, तिकडे y चा 1 दिसतोय, सारखा नाही. मग आता कुणाचा तरी एकाचा मला सारखा करावा लागेल. मग x चा करू किंवा y चा करू. मग आता कुणाचा सारखा करू? तर मी असं म्हणलं प्रेफरन्स कुणाला द्यायचा? तर शक्यतो ज्याची साईन डिफरंट असतील त्याला प्रेफरन्स द्यायचा. पण आता चेक केलं तर असं दिसतंय सर साईन बी सगळ्यांची सेमच दिसत आहेत. एक्सची बी सारखी आहेत, वायची बी सारखी आहेत. मग आता करायचं काय? मग पटकन कुणाचा सारखा होईल? तर आता पटकन बघाय एक्सचा इकडे दिसतोय 1, तिकडे दिसतोय 8. 1चा 8 होईल का? होईल. वायचं चेक करू, तिकडे दिसतोय 1, इकडे दिसतोय 3. मग 1चा 3 होईल का? तो बी होईल. आता लहान कोणता वाटतो? तर वाय वाला लहान वाटतो. बरोबर. मग आपण वायचा कोइफिशियंट सारखा करूया. मग वायचा कोइफिशियंट सारखा करूया. इथं 3 दिसतोय, तिकडे 1 दिसतोय. मग आपण काय करणार? तर मी मगाशीच सांगितलं ज्यावेळेस आपल्याला कोइफिशियंट सारखा करायचा असतो
किंवा डिनॉमिनेटर सारखे करायचे असतात त्यावेळेस नंबर ज्यावेळेस आपल्याला सारखे बनवायचे त्यावेळेस लक्षात ठेवा की कन्वर्जन करताना लहानाचं कन्वर्जन मोठ्यात करायचं. लहानाचं कन्वर्जन मोठ्यात करायचं. म्हणजे 1चं आपण 3 करणार आहे. मग 1 कुठं आहे तर सेकंडमध्ये 1 आहे त्याचं 3 करायचं आहे. याचा अर्थ ह्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार आपण 3 ने. मग इथं लिहून टाकू आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन कितवं इक्वेशन सेकंड बाय 3. ओके 3 ने आपण मल्टिप्लाय करू. सांगा किती होईल हे 3 8 जा 24x प्लस 3y इज इक्वल टू 11 3 जा 33 अँड दिस इज आवर इक्वेशन नंबर 3. आता परत एक गोष्ट लक्षात घ्या की ज्याला आपण मल्टिप्लाय केलं त्या इक्वेशनचा सध्या विचार करायचा नाही. मग कुणाला मल्टिप्लाय केलं आपण सेकंडला मल्टिप्लाय केलं. मग आता विचार किती वेळचा करणार आपण फर्स्टचा आणि थर्डचा. मग आता फर्स्टचा आणि थर्डचा विचार करत असताना कोइफिशियंट सारखा आहे का तर असणारच आहे आपणच केला. ओके मग आता बघा कोइफिशियंट सारखा दिसतोय 3 and 3. मग पुढं का जाऊन काय चेक करणार त्यांचे साईन कसे दिसतात तर साईन सेम दिसतात. मग साईन सेम असेल तर रूल काय म्हणतो रूल म्हणतो ॲडिशन करा. आता याला चालतंय का नाही हे कसलं उलट्या खोपडीचं. मग हे काय म्हणेल सबट्रॅक्शन करा. मग आता सबट्रॅक्शन करूया आपण. ओके कितव्याचं तर आपण म्हणतोय पहिल्याचं तिसऱ्याचं दॅट मीन्स फर्स्ट अँड थर्ड इक्वेशन. मग आता याचं जर सबट्रॅक्शन करायचं असेल तर सबट्रॅक्ट होताना मी सांगितलं मोठ्यामधून छोटा सबट्रॅक्ट होत असतो. मग आता कोणता मोठा तर आपल्याला इथं दिसतंय हा थर्ड इक्वेशन कसं दिसतंय तर मोठं दिसतंय. मग आता मोठ्यातून छोटा सबट्रॅक्ट करायचा आहे आपल्याला. मग आता या थर्ड इक्वेशन मधून हे फर्स्ट इक्वेशन काय करूया आपण सबट्रॅक्ट. बघा थर्ड मधून कितवं फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायचंय. मग इथं लिहावं लागेल तसं. मग इथं लिहिलं मी सबट्रॅक्टिंग इक्वेशन कितवं सबट्रॅक्ट करायचंय फर्स्ट. कुणामधून तर फ्रॉम 3. ओके म्हणजे आता तिसऱ्यामधून सबट्रॅक्ट करायचंय पहिलं. मग लिहिताना कितवं अगोदर लिहावं लागेल तिसरं लिहावं लागेल. मग तिसरं लिहूया इथं. मग तिचं 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 आणि नंतरचं काय तर x प्लस 3y इज इक्वल टू दिचं 10. ओके मग आता सबट्रॅक्ट करताना मी सांगितलं एकदाच मायनसचं साईन देता येत नाही. ॲडिशन करताना मात्र एकदाच प्लसचं साईन दिलं जातं कारण साईन चेंज होत नसतात. पण सबट्रॅक्ट करताना मात्र साईन चेंज होतात. साईनचा रूल आपण बघितलाय. मग आता याचं काय होईल त्याचं होईल मायनस. याचं काय होईल याचंही होईल मायनस. याचं काय होईल याचंही होईल मायनस. ओके मग हे 24x मधून हा 1x सबट्रॅक्ट झाला शिल्लक राहिला 23x. then this plus 3y minus 3y get cancelled to each other that means y कोइफिशियंट असणारं जे काही टर्म आहे ते इलिमिनेट झालं. मग आता शिल्लक काय राहिलं बघा 33 minus 10 that means 23. मग आता शिल्लक काय राहिला तर हा 23 शिल्लक राहिला. ओके आता आपण त्या 23चं बघा हा जो काही 23 शिल्लक राहिलाय कुणाची व्हॅल्यू तर 23x ची. मला व्हॅल्यू फक्त x ची पाहिजे 23 सुद्धा नको. मग हा जो 23 आहे तो देखील मला घालवायचा आहे. मग आन्सर आलेलं मी पहिल्यांदा लिहून टाकतो 23x इज इक्वल टू 23. मला व्हॅल्यू x ची फाइंड करायची. 23 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवाइड होईल म्हणजे आपण म्हणलं x इज इक्वल टू दिस 23 अपॉन 23 दिस 23 अपॉन 23 दॅट मीन्स x इज इक्वल टू 1. मग आता मला मिळाली x ची व्हॅल्यू किती मिळाली तर x ची व्हॅल्यू मला मिळाली 1. ओके आता सोपं झालं. एकदा एक व्हॅल्यू मिळाली की आलेली व्हॅल्यू कोणत्याही एका सोप्या समीकरणात टाका तुम्हाला दुसरी व्हॅल्यू मिळून जाईल. मग आता सोपं कोणतं तर सर तुम्ही सांगितलं ज्याच्यामध्ये निगेटिव्ह साईन नसतं ते सोपं. सगळ्यांमध्ये कुणातच नाही. मग काय करायचं मग काय करणार आपण तर असं बघणार की नंबर कोणाचा छोटा दिसतोय. ज्याच्यामध्ये नंबर छोटे ते सोपं कारण कॅल्क्युलेशन आपण सहज करू शकतो. मग आता कितवं सोपं वाटतंय पहिलं सोपं वाटतंय. मग आता लिहूया आपण इथं काय लिहिणार सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ कुणाची व्हॅल्यू टाकायची तर व्हॅल्यू ऑफ कुणाची व्हॅल्यू माझ्याकडं x इन इक्वेशन कितव्यामध्ये टाकायची म्हणतोय मी फर्स्ट मध्ये. बघा
कितव्या इक्वेशन मध्ये टाकायची? फर्स्ट इक्वेशन मध्ये. आता टाकूया. मग काय फर्स्ट इक्वेशन मी परत इकडे लिहितो. हे इक्वेशन आहे x प्लस 3y इज इक्वल टू 10. व्हॅल्यू कुणाची माझ्याकडं? x ची आहे. लिहूया त्याच्यामध्ये. मग x ची व्हॅल्यू आहे. आता ही सेपरेट असेल तर ब्रॅकेट टाकायची गरज नाही. 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. मला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची? y ची फाइंड करायची. हा प्लस 1 इकडे गेला तर काय होईल? -1 होईल. मग इथं लिहिलं मी 3y इज इक्वल टू दिस 10 -1. दॅट मीन्स 3y इज इक्वल टू, आता किती शिल्लक राहिला? 9 शिल्लक राहिला. मला व्हॅल्यू y ची पाहिजे. त्याला जोडून 3 दिसतोय. मल्टिप्लाय इकडे गेला तर तो होईल डिवाइड. दॅट मीन्स दिस y इज इक्वल टू 9/3. दॅट मीन्स y इज इक्वल टू 3. बघा y ची व्हॅल्यू किती मिळाली? तर y ची व्हॅल्यू मिळाली 3. मग आन्सर इथं लिहूया आपण ब्रॅकेटमध्ये. मग आता आन्सर लिहिताना कुणाची व्हॅल्यू अगोदर लिहूया? x ची अगोदर लिहूया. x ची व्हॅल्यू आली 1 आणि y ची व्हॅल्यू आली 3. दॅट मीन्स इनटू ब्रॅकेट 1,3 इज द सोल्युशन. ओके, सोपं आहे, अवघड काहीच नाही. फक्त जी इक्वेशन आहे ते आपल्याला जशी पाहिजे असतील तर तशा फॉर्ममध्ये आपल्याला बनवावी लागतात. आणि तसं बनवल्यानंतर मग आपण विचार करतो की कसं सॉल्व करायचंय. ओके, आता हे अजून एक इक्वेशन वेगळं आहे थोडंसं. पटकन बघूया आपण. लक्ष द्या. आता इथं दिसतंय इक्वेशन सोपंच आहे, साधंच आहे. सोपंही दिसतंय, साधंही दिसतंय. ओके, इथं काही डिनॉमिनेटर आलेला नाही. बरोबर. मग आता मी काय करतो तर हे इक्वेशन पहिल्यांदा लिहून घेतो. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. दिस इज आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. दिस इज आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. मी डायरेक्ट त्याला नंबर देऊन टाकला. आपण ठरलं यादवर. काय ठरलं? की ज्यांना व्हेरिएबल असणाऱ्या टर्म्स जर लेफ्ट हँड साईडला असेल, कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला असेल तर मला असंच पाहिजे आणि असं असेल तर मी त्याला नंबर देणार आहे. देऊन टाकला. किती नंबर दिला त्याला? फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता सेकंड इक्वेशन बघूया. काय इक्वेशन? 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. दिस इज आवर इक्वेशन नंबर सेकंड. दुसऱ्याला बी नंबर दिला. ओके, चलो. आता बघा, ही जी दोन्ही इक्वेशन दिसत आहेत तर ती इक्वेशन मला ज्या फॉर्ममध्ये पाहिजे होती त्याच फॉर्ममध्ये आहेत. पण आत्तापर्यंत आपण जी इक्वेशन पाहिली त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी वाटतात. मग काय वेगळी वाटतात? पटकन बघा. काय वेगळं वाटतंय? काय वेगळं वाटतंय? तर दिसलं मला की एक्सचा कोइफिशियंट वाय कडे गेला, वायचा कोइफिशियंट एक्स कडे गेला. याला म्हणलं जातं कोइफिशियंट जे असतात त्यांचं इंटरचेंज झालं, म्हणजे आदला बदल झाली. एक्स कडचा वाय कडे गेला, वाय कडचा एक्स कडे आला. आणि जर असं कोइफिशियंटचं इंटरचेंज झालेलं असेल तर अशी इक्वेशन सॉल्व करणं सोपं असतं. पहा, एक्झाममध्ये कधी कधी हे पूर्णही सॉल्व करावं लागत नाही. कुठपर्यंत विचारलं जातं आपण बघूया. मग अशी जर इक्वेशन आली की ज्याच्यामध्ये कोइफिशियंट इंटरचेंज झाले, तर एक्सचा वाय कडे गेला, वायचा एक्स कडे आला, तर त्या कंडिशनला काय करायचं? तर सोपं आहे. एकदा ॲडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा. बघा काय करायचं? एकदा ॲडिशन, एकदा सबट्रॅक्शन. सोपं आहे. मग आता ॲडिशन करू आपण अगोदर. मग इथं लिहिलं मी ॲडिंग इक्वेशन कितवं? फर्स्ट अँड सेकंड. बघा हे दोन्ही इक्वेशन मला ॲड करायचे. मग मी परत इथे ॲडिशन करणार आहे. मग 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. हिअर 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ओके, मग याच्यानंतर की आता ॲडिशन करताना एकदाच प्लसचं साईन द्यायचं आहे. ॲडिशन करताना साईन चेंज करण्याची गरज नसते, कारण आपण बघितलं ब्रॅकेटच्या पुढे पॉझिटिव्ह साईन असल्यावर साईन चेंज होत नाहीत. ओके, चलो. मग आता हे 99x प्लस 101x किती होतात त्याची ॲडिशन करा. ते होतात 200x प्लस याचं किती होतंय? याचं होतंय 200y. सारखंच होतात. त्याच्यानंतर हे 501 आणि 499 दीज आर 1000. ओके, काय आला आन्सर बघा? 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. मग आता ज्यावेळेस आपण ॲडिशन करतो त्यावेळेस आलेलं जे आन्सर आहे त्याच्यामध्ये जो एक्सचा कोइफिशियंट वायचा कोइफिशियंट सारखाच असतो आणि या सारख्या असणाऱ्या कोइफिशियंटने
या सगळ्या इक्वेशनला डिवाइड होतं म्हणजे होतच. लक्षात ठेवा. म्हणजे ह्या सगळ्यांना कितीने डिवाइड करणार आपण? 200ने. म्हणजे जो काही कोएफिशियंट येईल सारखेच येतात आणि त्याने अख्ख्या इक्वेशनला डिवाइड होतं म्हणजे होतच. लक्षात घ्या. मग आता आपण इथं लिहिलं डिवाइडिंग बोथ साइड्स बाय कितीने? तर 200. मग डिवाइड करू. 200ने डिवाइड केलं, 200 वन जा 200 शिल्लक राहिला x प्लस 200 वन जा 200 शिल्लक राहिला y इज इक्वल टू आता 200 5 जा, मग इथं आला 5 अँड दिस इज आवर इक्वेशन नंबर. आता पुढचा नंबर कितवा? तिसरा. झालं. मग आता इक्वेशन मिळालं मला. इक्वेशन मिळालं. ओके. हे काय करून मिळालं? तर हे मला ऍडिशन करून मिळालं. हे काय करून मिळालं मला? ऍडिशन करून मिळालं. मग आता आपण काय करूया? मी म्हणलं एकदा ऍडिशन करू, एकदा काय करू? एकदा सबट्रॅक्शन करू. एकदा ऍडिशन करू, एकदा सबट्रॅक्शन करू. मग आता काय करूया आपण? तर याचं सबट्रॅक्शन करू. ठीक आहे. कितव्याचं आणि कितव्याचं? पहिल्याचं आणि दुसऱ्याचं. म्हणजे हे जे आपली ओरिजिनल इक्वेशन्स आहेत त्याचं एकदा ऍडिशन करायचं, एकदा सबट्रॅक्शन करायचं. ऍडिशन तर आपण केलं. मग ऍडिशन करताना कशातही काही मिसळला फरक पडत नाही. पहिल्यात दुसरा ऍड करा किंवा दुसऱ्यात पहिला ऍड करा. सबट्रॅक्ट करताना शक्यतो काय करणार आपण? मोठ्यामधून छोटं सबट्रॅक्ट करणार. किती मोठं? तर आपल्याला दिसतंय सेकंड इक्वेशन मोठं, कारण त्याची व्हॅल्यू 501. मग या सेकंड मधून फर्स्ट जे इक्वेशन आहे ते आपल्याला सबट्रॅक्ट करायचंय. मग इथं लिहिलं मी सबट्रॅक्टिंग इक्वेशन. कितवं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचंय? पहिलं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचंय. कशामधून सबट्रॅक्ट करायचंय? दुसऱ्यामधून सबट्रॅक्ट करायचंय फ्रॉम सेकंड इक्वेशन. मग आता लिहिताना कोणतं अगोदर लिहावं लागेल? जे मोठं आहे ते अगोदर लिहावं लागेल. मग आता कोणतं मोठं? तर 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. देन सबट्रॅक्ट करायचं कोणतं? 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. सबट्रॅक्शन करायचंय. तुम्हीच सांगितलं जे खालचं इक्वेशन आहे त्या प्रत्येक टर्मचं साईन काय करावं लागेल? चेंज करावं लागेल. ओके, करूया. याचं झालं मायनस, याचं झालं मायनस, याचं बी झालं मायनस. आता बघा 101x मधून हा 99x सबट्रॅक्ट झाला. किती शिल्लक राहिला? शिल्लक राहिला 2x. आता हा 99y हा मायनस 101y साईन सेम का डिफरंट? डिफरंट आहे. मग आता मोठ्यातून छोटा सबट्रॅक्ट केला, शिल्लक राहिला 2y. साईन कुणाचं? मोठ्याचं. मग मायनस 2y इज इक्वल टू दिस 501 मायनस 499. इथंही शिल्लक किती राहिला? 2 राहिला. ओके. मग आता काय शिल्लक राहिलं? बघा 2x मायनस 2y इज इक्वल टू 2. मग आता मगाशी आपण इथं बघितलं होतं जे शिल्लक राहतं दोन्हीकडे सारखंच राहतं. इथं शिल्लक राहिलं दोन्हीकडे सारखंच राहिलं. मग आता असं सारखंच शिल्लक राहिल्यानंतर त्याने म्हणजे जो काही कोएफिशियंट आला, आता किती आला? तर 2 आला. मग त्या 2 ने जे काही इक्वेशन आहे त्या सगळ्यांना भाग जातो. ओके. मग इथं काय म्हणणार आपण? डिवाइडिंग बोथ साइड्स बाय किती? 2. डिवाइड करू. सांगा काय शिल्लक राहिलं? x 2 वन जा 2, 1 नाही लिहित आपण, मायनस y इज इक्वल टू 2 वन जा 2. मग आता इथं शिल्लक काय राहिलं? तर लिहिलं आपण 2 ने डिवाइड केलं. 2 वन जा 2, इथं राहिला 1, इथं राहिला 1. आता 1 त्याला जोडून काय आपण लिहित नाही. मग इथं 2 ने 2 ला डिवाइड केलं, 2 वन जा 2, शिल्लक राहिला 1. मग आता बघा इक्वेशन काय मिळालं आपल्याला? x मायनस वाय इज इक्वल टू 1. मग एक इक्वेशन ऍडिशन करून मिळालं, एक इक्वेशन सबट्रॅक्शन करून मिळालं. ऍडिशन करून मिळालं ते इक्वेशन काय आहे बघा? x प्लस वाय इज इक्वल टू 5. सबट्रॅक्शन करून मिळालं ते काय आहे? तर x मायनस वाय इज इक्वल टू 1. आता सोपं झालं. आता काय करूया? या नवीन इक्वेशनचा आपण विचार करू. बघा कशाचा विचार करायचा आपल्याला? या नवीन इक्वेशनचा आपल्याला विचार करायचा आहे. मग ही जी काही नवीन इक्वेशन्स आहेत त्यांच्यामध्ये कोणाचा कोएफिशियंट सारखा आहे का? आता बघा दोघांचा बी सारखा आहे. एक्सचाही सारखा आहे, वायचाही सारखा आहे. मग आता या कंडिशनला आपण काय करतो? तर या कंडिशनला आपल्याला काय करायचं? तर एक्सची साईन सेम आहेत, वायची साईन डिफरंट आहेत. मग डिफरंट वाल्याचा विचार करायचा. डिफरंट असेल
तर रूल असं म्हणतं, बघा साईन डिफरंट असेल तर रूल म्हणतं सबट्रॅक्शन करा. पण हे कसलं आहे उलट्या खोपडीचं. हे नाही सबट्रॅक्शन करा म्हणणार, हे म्हणणार ॲडिशन करा. मग आपण ॲडिशन करू, कितव्याचं आणि कितव्याचं, तिसऱ्याचं आणि चौथ्याचं ॲडिशन करणार आपण. बघा काय ॲडिशन करणार, वायचा कोइफिशियंट सेम आहे का डिफरंट आहे. डिफरंट असेल तर रूल म्हणतंय सबट्रॅक्शन करा, हे म्हणणार ॲडिशन करा. मग ॲडिशन करू. मग इथं लिहिलं मी ॲडिंग इक्वेशन कितवं कितवं, तर आपण म्हणतोय थर्ड अँड फोर्थ. बघा तिसरं आणि चौथं त्याचं मला ॲडिशन करायचं आहे. मग तिसरं इक्वेशन मी परत लिहितो. काय इक्वेशन आहे, तर इक्वेशन असं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आणि चौथं काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. ॲडिशन करायला एकदाच प्लस साईन द्या. मग आता इथं काय झालं बघा, एक्स प्लस एक्स झाले 2x प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल टू इच अदर, देन 5 अँड दिस प्लस 1 इज इक्वल टू 6. ओके. मग आता काय शिल्लक राहिलं, तर असं शिल्लक राहिलं 2x इज इक्वल टू 6. मला व्हॅल्यू x ची फाइंड करायची, x इज इक्वल टू 6 अपॉन 2. दॅट मीन्स x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3. ओके. आता एक व्हॅल्यू आलेली व्हॅल्यू कोणत्या एका सोप्या इक्वेशन मध्ये टाकूया. मग सोपं कोणतं, आता लक्षात घ्या मी सांगितलं सोपं कोणतं, ज्याच्यामध्ये कुठेही मायनस साईन नसतं त्याला म्हणायचं सोपं. मग आता तर आपल्याकडे इक्वेशन दिसत आहेत, बरीच 2-4 इक्वेशन दिसत आहेत. मग मायनस साईन नसणारी 3 आहेत. बघा हे फर्स्ट सेकंड आहे, थर्ड इक्वेशन देखील मायनस साईन नाही. मग आता त्याच्यातलं सोपं कोणतं, सर ज्याच्यामध्ये नंबर छोटे आहेत त्याला म्हणूया सोपं. मग आता कोणतं सोपं, तिसरं सोपं. मग आपण इथं लिहू सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ कुणाची व्हॅल्यू एक्स इन इक्वेशन, कितवं इक्वेशन, थर्ड. ओके. आता इक्वेशन काय, तर इक्वेशन सोपं आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. इथं लिहिलं मी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. व्हॅल्यू कुणाची माझ्याकडे एक्सची किती आहे 3. इथं लिहून टाकली 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. हा प्लस 3 इकडे गेला तर काय होणार, -3 होणार सर. मग इथं लिहिलं मी वाय इज इक्वल टू 5 मायनस 3. मग आता अँसर किती आलं, अँसर आलं वाय इज इक्वल टू 2. मग आता हे अँसर मी याला एक बॉक्स करून ठेवतो. ओके. मग आता माझ्याकडे दोघांच्याही व्हॅल्यू आहेत का, येस माझ्याकडे दोघांच्याही व्हॅल्यू आहेत. कुणाची आहे, एक्सची आहे आणि वायची आहे. मग एक्सची व्हॅल्यू किती, ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा ती लिहू, नंतर वायची लिहू. दिस इज द सोल्युशन ऑफ आवर गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ओके. आता बघा हा वेगळा असणारा प्रश्न होता, की ज्याच्यामध्ये की काय झालं होतं, तर जे काही व्हेरिएबल आहेत त्याचे असणारे कोइफिशियंट हे इंटरचेंज झाले होते. म्हणजे एक्सचा वायकडे गेला, वायचा एक्सकडे आला होता. मग सोपं सोडवण्याची मेथड काय, तर सोपं सोडवण्याची मेथड एकदा ॲडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा, नवीन इक्वेशन तयार होतील. मग हे ॲडिशन करून मिळालं इक्वेशन, हे सबट्रॅक्शन करून मिळालं. मग आपण या दोघांचा विचार करतो, यांच्यामध्ये कुणाचे कोइफिशियंट सारखे आहेत का, दोघांचेही सारखे आहेत. मग आता याचं ॲडिशन केलं तरी चालेल, सबट्रॅक्शन केलं तरी चालेल. सोपं कोणतं, ॲडिशन सोपं. ॲडिशन केलं आणि त्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू आलेली व्हॅल्यू कोणत्या एका सोप्या इक्वेशनमध्ये आपण टाकली. आता कधी कधी एक्झाममध्ये असा प्रश्न असतो की असंच इंटरचेंज झालेले एक्झाम्पल दिले जातात आणि तुम्हाला सांगितलं जातं फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय. बघा काय क्वेश्चन आहे, तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय. मग आता तुम्हाला एक्स प्लस वायची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर अख्खं सोडवायचं, एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू मग त्याचं ॲडिशन करायचं, असं करण्याची गरज नाही. मग आता तुम्हाला जर एक्स प्लस वायची व्हॅल्यू फाइंड करा म्हणलं तर फक्त ॲडिशन करा. बघा इथं सापडली एक्स प्लस वाय. ओके. मग अशा पद्धतीने ही इंटरचेंज झालेली जे एक्झाम्पल आहे ही आपण सॉल्व करू शकतो. हे एक एक्झाम्पल आहे, हे तुमच्यासाठी की हे एक्झाम्पल आता तुम्ही सॉल्व करायचं. काय आन्सर येत आहे ते मला उद्या सांगायचं. आता उद्याच्या तासाला आपण नक्की भेटूया. ओके, धन्यवाद.